हाय. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. 2 व्यक्तींची गोष्ट आहे. एकाचं नाव असतं हुशार आणि दुसऱ्याचं नाव असतं आळशी. हुशार दर 6 महिन्याला डेंटिस्टकडे चेकअपला जात असतो. एके दिवशी ब्रश करताना हुशारला दातावर एक ब्लॅक स्पॉट दिसतो. तो लगेच डेंटिस्टकडे जातो. डेंटिस्ट चेक करतात. सांगतात की दाताला कीड लागायला सुरुवात झाली जस्ट. आपण त्याचं फिलिंग करून घेऊ. दाताची कीड काढतात डेंटिस्ट, फिलिंग करून देतात. सिंगल सेटिंगमध्ये काम होतं. दाढीला काही इंजेक्शन वगैरे पण द्यावं लागत नाही आणि कमी खर्चात त्याचं काम होऊन जातं. तेच जो आळशी असतो ना, तो कधीच डेंटिस्टकडे जात नसतो. तो रोज ब्रश तर करतच असतो. ब्रश करताना त्यालाही एक दिवशी ब्लॅक स्पॉट दिसतो. ब्लॅक स्पॉट दिसल्यावर त्यांनी पाहिलं आणि पण परत दुर्लक्ष करून टाकत घरी. म्हणलं आता आपलं दात दुखत नाही, आताच काय बघूयात नंतर. नंतर काही दिवसांनी ब्रश करताना त्याला ब्लॅक स्पॉट मोठा झालेला दिसतो. त्यावेळेस पण तो दुर्लक्ष करतो, म्हणतो आपला दात दुखत नाही, आपण कशाला दाखवायचं डेंटिस्टला. काही दिवसांनी त्याच्याकडे दाताच्या किडलेल्या भागात अन्न पण फसायला सुरुवात होतात. तरी तो दुर्लक्ष करतो, म्हणतो माझं दात दुखत नाही, कुठे डेंटिस्टकडे जायचं, ते अनावश्यक खर्च करायला सांगतात. पण एक दिवशी दात दुखायला लागतो. पण आता त्याला पर्याय नसतो. मग तो डेंटिस्टकडे जातो. डेंटिस्ट दाताचा त्याचा एक्सरे काढतात, बघतात, त्याला दाखवतात दाताची कीड किती खोल गेली, नस पण इन्व्हॉल्व झाली, मुळापाशी इन्फेक्शन झालं. त्याला सांगतात की असं असं त्याला मुळापासून स्वच्छ करावं लागेल, रूट कॅनल ट्रीटमेंट करावं लागेल, नंतर कॅप करावं लागेल. साधारण 3-4 वेळेस तरी यावंच लागतं तुम्हाला आणि असा असा खर्च येईल. दाढीला बधीर करून काम करावं लागेल पहिल्या 1-2 वेळेस तुम्हाला. नाईलाज आहे, तो करून घेतो. हुशार व्यक्तीने जे फिलिंगचं काम करून घेतलं ते सिंगल सेटिंगमध्ये होतं, विदाऊट इंजेक्शन होतं, कमी खर्चात होतं. साधारण 1800 ते 2000 रुपयात होऊन जातं काम ते. तेच आळशी व्यक्ती ज्यांनी कीड पाहून पण आळस केला, त्या व्यक्तीच्या कामाला जास्त खर्च आला, जास्त सिटिंग्स लागल्या, इंजेक्शन वगैरे घ्यावं लागलं आणि जवळपास 10 पट खर्च आला त्याला. 18,000 ते 20,000 खर्च आला त्याला. आता तुम्ही ठरवा, तुम्ही स्वतः, तुमचे फ्रेंड्स, तुमचे रिलेटिव्ह हुशार आहात की आळशी आहात? नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा. थँक यू.